हाय, गुड मॉर्निंग. मी आहे दामिनी आणि दामिनी ब्लॉग्स या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप जास्त स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि आज मी ठरवलं होतं की आज आपण आपलं जे काही स्वतःला टाईम द्यायचा, कारण पूर्ण जे आठवडा आहे ते ऑफिसची कामं, घरची कामं, डेडलाईन्स, जबाबदाऱ्या आणि आज फक्त मी माझ्या स्वतःला टाईम देणार होते. आणि सकाळी उठल्यानंतर जी आहे ती सुरुवात हेअर ऑइलिंगने केली. केसांवर हळूच जेव्हा तेल लावत होते तेव्हा मनही खूप शांत होत होतं आणि असं वाटत होतं की मी ही केअर जी आहे ती डिझर्व करते. आणि सेल्फ केअर करणं म्हणजे लक्झरी नाही आहे, तर तो रिस्पेक्ट आहे आपल्या स्वतःसाठी. किचनमध्ये सिम्पल असं ऑमलेट बनवलं होतं. काही स्पेशल तर नाही आहे, पण ते होममेड आहे ना, आणि होममेडमध्ये एक वेगळंच कम्फर्ट असतं. आणि जेव्हा मी माझी प्लेट स्वतः सर्व केलेली हातात घेत होते तेव्हा मला असं वाटत होतं की मी माझ्यासाठी हे सगळं करते आणि हे सगळं पुरेसं आहे. आणि दुपारी तर मी खूप स्लो अशी सुरुवात केली होती. पहिल्यांदा स्किन केअर रूटीन करायला घेतलं, फेस क्लीन करून घेतलं व्यवस्थित असं. आणि त्याच्यानंतर लगेच क्लिन्झरसुद्धा यूज करून ते क्लिन्झिंग करून घेतलं होतं. नंतर स्क्रब, डी-टॅन पॅक. हे फक्त स्किन ग्लोसाठी नाही आहे, तर आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्ससाठी सुद्धा आहे. आणि मला ह्या गोष्टींवरती बिलीव आहे. आणि हे सगळं करत असताना आज एकदम माइंड शांत होतं. कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस नव्हता किंवा कोणत्या गोष्टीची धावपळ नव्हती. त्यामुळे मी स्लोली हे सगळे कामं हळूहळू कंप्लीट करत होते, कारण परत एकदा आपल्याला नव्याने सुरुवात करायची होती मंडेपासून. म्हणलं आजचा दिवस आपण माइंड पूर्ण रिफ्रेश करूयात, जेणेकरून पासून आपला परत एकदा रिस्टार्ट करता येईल. आणि हा वीक तर खूप छान गेला आणि त्याचा वीकेंडसुद्धा एवढा भारी गेला ना. मनही शांत झालं होतं आणि मी रेडीसुद्धा झाले होते. स्वतःचं माइंड असं रेडी झालं होतं ना, की चला आपण मंडेपासून परत आणखी छान कामं करूयात. नवीन आठवड्याचे परत जे काही गोल्स आहेत, जे काही अचिव्हमेंट करायचे आहेत आपल्याला, त्याकडे परत एक सुरुवात आहे. आणि इथे माझं स्किन केअर करून झालं होतं आणि मी स्वतःला मिररमध्ये जेव्हा बघत होते, तेव्हा स्वतःकडे बघताना असं खूप छान फील येत होतं, की काही मेकअप नाही आहे, फिल्टर नाही आहे. फक्त आणि फक्त रिअल मी आहे. आणि मला माझा तो व्हर्जन खूप जास्त आवडतो. लाईफ नेहमी परफेक्ट नसतं, कधी स्ट्रेस असतो, कधी थकवा. पण अशा छोट्या संडे मुमेंट्स मला आठवण करून देतात की मी स्ट्रॉंग आहे, पण मी सॉफ्टसुद्धा आहे. इंडिपेंडंट असणं म्हणजे फक्त हसल नाही, तर स्वतःला टाईम देणंही आहे. आज मी काही मोठं अचीव केलं नाही, पण मी शांत होते, मी प्रेझेंट होते. कधी कधी काम माइंड हेच बिगेस्ट अचिव्हमेंट असतं. सॉफ्ट लाईफ जगणं म्हणजे वीक असणं नाही, तर बॅलेन्स्ड असणं आहे. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.